नमस्कार, मी तिशा मुनवर. पॅनक्रियाटिक हेल्थ अवेअरनेस निमित्त असलेल्या या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत करते. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे वळणार आहोत, ज्याच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. पॅनक्रियाटिक हेल्थ. आपले पॅनक्रियाज पाचनक्रिया आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. परंतु आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी ते किती महत्त्वाचे आहेत याबद्दल अनेकांना माहिती नसते. म्हणूनच पॅनक्रियाज, त्याची कार्ये, त्याची सामान्य स्थिती आणि पॅनक्रियाज निरोगी ठेवण्याचे मार्ग याबद्दल अधिक माहिती आपण ह्या कार्यक्रमातून जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्यासोबत 4 प्रतिष्ठित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट उपस्थित आहेत. आपण त्यांचा परिचय करून घेऊया. डॉक्टर शरद देशमुख. डॉक्टर शरद देशमुख हे MD DNB गॅस्ट्रो आहेत आणि मेडिलिव्ह हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहेत. धन्यवाद. मी डॉक्टर शरद देशमुख, पोट व लिव्हर तज्ञ, मेडिलिव्ह हॉस्पिटल, द्वारका, नाशिक. डॉक्टर संजय चंदानी. डॉक्टर संजय चंदानी हे MD DM गॅस्ट्रो आहेत आणि ते TNMC व BYL नायर हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी आभार व्यक्त करतो पूर्ण टीमचा. मला संधी मिळाली पॅनक्रियास बद्दल आज थोडा नॉलेज दुसऱ्या लोकांना हे पसराव करण्याचा. डॉक्टर अमित अग्रवाल. डॉक्टर अमित अग्रवाल हे MBBS MD DM गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत. ते GI प्लस गॅस्ट्रो अँड लिव्हर हॉस्पिटल, रामदास पेठ, नागपूर येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर अमित अग्रवाल, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, लिव्हर स्पेशलिस्ट अँड इंटरव्हेन्शनल एंडोस्कोपिस्ट, डायरेक्टर GI प्लस गॅस्ट्रो अँड लिव्हर हॉस्पिटल, रामदास पेठ, नागपूर. डॉक्टर किरण शिंदे. डॉक्टर किरण शिंदे हे MD DM गॅस्ट्रो आहेत आणि ते सह्याद्री हॉस्पिटल, पुणे येथे कार्यरत आहेत. तसेच ते मोरिया गॅस्ट्रो क्लिनिक, पुणेचे डायरेक्टर देखील आहेत. नमस्कार, मी डॉक्टर किरण धनंजय शिंदे, सिनियर मेडिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट अँड थेरॅप्युटिक एंडोस्कोपिस्ट फ्रॉम पुणे. आय एम द डायरेक्टर अँड फाउंडर ऑफ मोरिया गॅस्ट्रो क्लिनिक अँड एंडोस्कोपी सेंटर, ॲमनोरा, हडपसर, पुणे. सर्व डॉक्टर्सचे आजच्या या कार्यक्रमात स्वागत. एकत्रितपणे ते पॅनक्रियाटिक हेल्थ विषयी आपल्याला माहिती हव्या अशा सर्व गोष्टींविषयी मार्गदर्शन करतील. तर चर्चा सुरू करण्यासाठी आपण डॉक्टर शरद देशमुख यांना विचारूया. सर, पॅनक्रियाज म्हणजे काय आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक का आहेत? पॅनक्रियाज किंवा स्वादुपिंडाशी निगडीत आजारांमध्ये प्रामुख्याने पॅनक्रियाटायटिस, पॅनक्रियाटिक सुडोसिस्ट, पॅनक्रियास कॅन्सर आणि मधुमेह म्हणजेच डायबिटीज या आजारांचा समावेश होतो. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया पॅनक्रियाटायटिस बद्दल. पॅनक्रियाटायटिस हे प्रामुख्याने 2 प्रकारचे असते. एक पहिलं म्हणजे ॲक्यूट किंवा अचानक स्वादुपिंडाला आलेली सूज, त्यालाच आम्ही ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस असं म्हणतो. हा आजार कमी तीव्रतेचा, गंभीर किंवा अतिगंभीर स्वरूपाचा असू शकतो. अतिगंभीर स्वरूपाच्या पॅनक्रियाटायटिस मध्ये रुग्ण दगावण्याची सुद्धा शक्यता असते. क्रोनिक पॅनक्रियाटायटिस म्हणजे जर रुग्णास 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पोटात दुखत असेल तर यामुळे पॅनक्रियाज कडक होते, पॅनक्रियाजच्या नळीमध्ये खडे तयार होतात आणि त्यामुळे पॅनक्रियाजमध्ये तयार होणारा पाचक रस कमी तयार होतो. तसेच तो पाचक रस लहान आतड्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळेच रुग्णाच्या पोटात दुखते, त्याचे वजन कमी होते व शौचास तेलकट होऊ शकते. यानंतर महत्त्वाचा आजार म्हणजे पॅनक्रियासचा कॅन्सर म्हणजेच स्वादुपिंडाचा कर्करोग. हा प्रामुख्याने 2 प्रकारचा असतो. एक म्हणजे एक्झोक्राईन ट्यूमर किंवा न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर. हा आजार सुरुवातीच्या काळात निदान करणे खूप अवघड असते व याचे मुख्य कारण किंवा हाय रिस्क फॅक्टर्स म्हणजे अति जास्त प्रमाणात धूम्रपान, तंबाखूचे सेवन, मद्यपान, लठ्ठपणा, मधुमेह किंवा फॅमिली हिस्ट्री म्हणजेच वंशपरंपरागत. आणि यामध्ये प्रमुख लक्षणांमध्ये रुग्णाचे वजन कमी होते, भूक कमी होते, त्याला कावीळ होऊ शकतो, त्याला शौचाला हलक्या रंगाची होते आणि अनियंत्रित डायबिटीज सुद्धा या रुग्णांमध्ये होऊ शकतो. यानंतर आपण जाणून घेऊया पॅनक्रियाटिक सुडोसिस बद्दल. पॅनक्रियाटिक सुडोसिस हा ज्या वेळेस पॅनक्रियासच्या नळी फुटली जाते तर मग त्या भोवती पाण्याची गाठ तयार होते आणि एक पाण्याचा फुगा तयार होतो, त्यालाच पॅनक्रियाटिक सुडोसिस म्हणतात. आणि महत्त्वाचा पॅनक्रियासशी संबंधित आजार म्हणजे मधुमेह. कारण
क्रोनिक पॅनक्रियाटायटिसच्या रुग्णांमध्ये इन्सुलिन तयार करणाऱ्या बीटा सेल्स या पेशींचे प्रमाण कमी झाल्यामुळे साखरेचे प्रमाण अनियंत्रित होते आणि या रुग्णांना मधुमेह होऊ शकतो. खूप छान. आता डायजेशन आणि ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी पॅनक्रियासची काय भूमिका असते हे आपण डॉक्टर संजय चंदानी यांच्याकडून जाणून घेऊयात. पॅनक्रियास किंवा स्वादुपिंड हे आमच्या शरीरामध्ये एक मुख्य पाचन क्रियासाठी अंग आहे. हे शरीराच्या मधल्या भागमध्ये बसलेला आहे आणि त्याचा मुख्य जे फंक्शन आहे ते पाचन क्रियासाठी रसायन जे बॉडीला ब्लड शुगरचा कंट्रोल करतात, जसं इन्सुलिन आणि ग्लुकागॉन याच्या सिक्रेशन करतो. हा अंग जे आहे जर क्षती झाली तर माणसाला डायबिटीस किंवा पाचनक्रियामध्ये डिस्टर्बन्सेस, जसं बॉडीमधून जे काय आपण जेवण घेतं तर त्याच्यामध्ये जे शक्तीसाठी ऊर्जेसाठी ते प्रोटीन असतं, फॅट असतं, त्याच्या शरीरामध्ये पाचन होत नसते आणि याच्यासाठी आपल्याला खूप लक्ष द्यावं लागते. पोटामध्ये दुखणं, पोटामध्ये दुखणं, वजन कमी होणं आणि संडासामध्ये चरबीचा विघटन नसणे याचे हे लक्षण असते. पॅनक्रियासचे जे अंग आहे त्याच्यामध्ये एक पॅनक्रियासची नळी असते, पॅनक्रियास डक्ट म्हणतात. या डक्टमध्ये खूप वारंवार क्षती झाली तर तिकडे खडे बसून घेते आणि ज्याच्यामुळे पोटाला दुखते आणि हा आजार जे असतं त्याला क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस आपण म्हणतो. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस हे लाइलाज आजार आहे. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसचा हे आजार आहे जे ते पूर्ण आयुष्यात ते चालू असतो आणि पॅनक्रियासचं जे कॅन्सर आहे हे पॅनक्रियासच्या कॅन्सरचा मोठा रिस्क फॅक्टर असतो. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसचा आजार ज्या लोकांना असते त्यांना डायबिटीस, पाचनक्रियामध्ये डिस्टर्बन्सेस आणि वजन कमी होणे आणि डे टू डे लाईफमध्ये खूप डिस्टर्बन्सेस असतो. या पेशंटांना आपल्याला कंटिन्युअसली औषध द्यायला लागते आणि पॅनक्रियासच्या कॅन्सरच्या सर्व्हिलन्स पण आपल्याला ठेवावा लागते. छान. आपल्याला पॅनक्रियासच्या कार्याविषयी बरीच माहिती मिळाली आहे. आता आपण डॉक्टर अमित अग्रवाल यांच्याकडून जाणून घेऊ की पॅनक्रियासवर परिणाम करणारे सर्वसामान्य घटक कोणते आहेत. पॅनक्रियाटायटिसचा अर्थ जेव्हा मी सरळ भाषेत ट्रान्सलेट करतो त्याचा असा अर्थ आहे पॅनक्रियासमध्ये सूज. हा पॅनक्रियासचे जो ग्रँड आहे ते 90 ग्रामचा ग्रँड आहे, पण ज्याच्यामध्ये सूज जेव्हा झाली तेव्हा ते लाईफ थ्रेटनिंग पण असू शकतो. त्याचं खूप कारण आहे. त्याच्या आधी मी पॅनक्रियाटायटिसला 2 टाईप्समध्ये डिवाईड करतो, ॲक्यूट आणि क्रॉनिक. ॲक्यूट म्हणजे सेल्फ लिमिटेड, ते काही दिवस राहतो आणि खूप लोकांमध्ये इम्प्रूव्ह झाल्यानंतर ते कधी आयुष्यभर तसा त्रास पुन्हा होत नाही. क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसमध्ये पॅनक्रियास परमनंट डॅमेज होऊन जातं आणि पॅनक्रियासचे जे 2 फंक्शन आहे, खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे, इन्सुलिन सिक्रीट करणं, त्याच्यामुळे बॉडीमध्ये शुगरचे लेवल नॉर्मल असतात. जेव्हा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस होतं तेव्हा पॅनक्रियाटायटिस परमनंट डॅमेज झाल्यानंतर पेशंट्सला डायबिटीस होण्याची शक्यता वाढून जाते. सेकंड इम्पॉर्टंट फंक्शन जे आहे ते पॅनक्रियाटिक ज्यूस, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात आणि ते फूड डायजेशनला हेल्प करतो. सो जेव्हा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस होऊन जातो तेव्हा हा फंक्शन पण कमी होऊन जातो आणि पेशंटला फॅटची कमी होऊन खूप पेशंट वीक होऊन जातात आणि इन्फेक्शनचे प्रमाण वाढून जातं. धन्यवाद डॉक्टर. माझा पुढील प्रश्न डॉक्टर किरण शिंदे यांना आहे. डॉक्टर, पॅनक्रियाटिक कॅन्सरविषयी तुम्ही काय सांगाल आणि त्याचे लवकर निदान होणे का गरजेचे आहे. तर याच्यामध्ये भारतामध्ये पूर्ण जगामध्ये नवीन पॅनक्रियाचे कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत आहे. साधारणतः 1 लाख पॉप्युलेशनमध्ये त्याचं प्रमाण 0.5 to 2.5% पुरुषांमध्ये आहे आणि स्त्रियांमध्ये काही थोडंसं प्रमाण कमी आहे, म्हणजे अराउंड 1.5%. पुरुषांमध्ये हा कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्याचे रिस्क फॅक्टर आहेत स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान, अल्कोहोल जास्त प्रमाणात असणं, हाय फॅट डाएट असणं म्हणजे रेड मीट, लाल मांस आपण जे म्हणतो नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये, आणि आजकाल ॲडल्टरेटेड मिल्क्स पॅकेट्स म्हणजेच प्रदूषित हवा, प्रदूषित अन्नपदार्थ लाईक पालेभाज्या, फळं, हे जरी प्रोटेक्टिव्ह फॅक्टर असले तरी शेतामध्ये वापरले जाणारे पेस्टिसाइड्स, तर हे पण पॅनक्रियाच्या कॅन्सरसाठी रिस्क फॅक्टर आहेत.
तर या पॅनक्रियाच्या कॅन्सरची लक्षणं काय असतात आणि त्याचे रिस्क फॅक्टर काय असतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर त्याची लक्षणं म्हणजे बहुतांशी त्याची लक्षणं आपल्यालाही सापडत नाहीत आणि जेव्हा लक्षणं सापडतात तेव्हा बऱ्याचदा हा कॅन्सर पसरलेला असतो. त्यामुळे आपल्याला पेशंटला जास्त दिवसांचं लाईफ देता येत नाही. फार कमी प्रमाणात असं होतं की पॅनक्रियाचा कॅन्सर हा लवकर सापडला, रिसेक्शन झालं म्हणजे सर्जरी झाली आणि काही वर्षांची लाईफ पेशंटला चांगली मिळाली. तर हे खूप कमी प्रमाणात पॉसिबल शक्य होतं. बहुतांशी वेळा पॅनक्रियाच्या कॅन्सरमधून वाचण्याचं प्रमाण फार कमी असतं. साधारणतः 5 वर्ष सर्व्हायवल रेट म्हणजे जगण्याचं प्रमाण हे फक्त 45% असतं ऑन ॲन ॲव्हरेज, जर पॅनक्रियाचा कॅन्सर पसरलेला नसेल तर. याच्यामध्ये तो पेशंट काही कॉम्प्लिकेशनमुळे लवकर पण दगावू शकतो आणि जर लक फॅक्टर नशीब चांगलं असेल किंवा पेशंटची इम्युनिटी चांगली असेल, मेडिसिनची ट्रीटमेंट चांगली मिळाली तर काही वर्ष बोनस लाईफ आपण पेशंटला देऊ शकतो. पसरलेल्या कॅन्सरने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण हे फार प्रमाणात आहे, म्हणजे सर्व्हायवल रेट फक्त 5 to 10%च आहे. त्यामुळे पॅनक्रियाचा कॅन्सर म्हणजे स्वादुपिंडाचा कर्करोग याचं निदान होणं हे फार गरजेचं आहे. हा आजार लवकर सापडणं, अर्ली डिटेक्शन हे फार गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करायला हवं? तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातामध्ये असतात. उदाहरणार्थ वजन नियंत्रणात ठेवणं, धूम्रपान टाळणं, अल्कोहोलचं प्रमाण कमीत कमी प्रमाणात असावं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट लॉस, वजन नियंत्रणामध्ये पाहिजे आणि हाय फॅट कंटेंट डाएटमध्ये नाही पाहिजे आणि जेवढं आपल्या आहारामध्ये फळं, हिरव्या पालेभाज्या ह्यांचा समावेश जेवढा जास्त असेल तेवढं पॅनक्रियाच्या कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी हे चांगलं असेल. तर फॅमिलीमध्ये ज्या लोकांना पॅनक्रियाचे आजार आहेत त्या लोकांनी सावध असणं फार गरजेचं आहे, कारण त्या लोकांना कॅन्सर होण्याची रिस्क ही जास्त असते. उदाहरणार्थ क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस, म्हणजे ह्या फोटोमध्ये मी तुम्हाला दाखवेल, हे लहान आतड्याचा पार्ट आहे आणि हा पिवळ्या रंगाचा जो अवयव दिसतो आहे हा स्वादुपिंड आहे, पॅनक्रिया. तर ह्याच्या जे डक्ट्स आहेत, नलिका आहेत, याच्यामध्ये स्टोन असणं, स्टोन ब्लॉक होऊन बरेच वर्ष गेले की हा पॅनक्रिया खराब होऊ शकतो, म्हणजेच त्याला आपण क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस म्हणतो. पॅनक्रिया छोटा होतो, त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित होत नाही. स्वादुपिंड असा अवयव असतो की जो आपल्या शुगर नियंत्रणामध्ये ठेवतो. आपली पचनसंस्था त्याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा रोल असतो. पण त्याच्यामध्ये जर ट्यूमर आला आणि त्याने जर लिव्हरच्या ह्या नलिकेला ब्लॉक केलं तर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस म्हणजेच लिव्हरची नलिका ब्लॉक झाल्यामुळे आपल्याला कावीळ होऊ शकते, पोटामध्ये दुखू शकतं किंवा वेट लॉस होऊ शकतो, वजन कमी होऊ शकतं, भूक कमी होऊ शकते किंवा फॅमिलीमध्ये हिस्ट्री जर असेल तर बरेचदा तो सायलेंट असतो, शांत असतो कॅन्सर. त्यामुळे ज्या लोकांना फॅमिलीमध्ये आजार आहे पॅनक्रियाचा कॅन्सर किंवा क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस त्या लोकांचं डिटेक्शन आणि मॉनिटरिंग करणं फार गरजेचं आहे. त्यांचे जेनेटिक टेस्टिंग असतात किंवा पॅनक्रियाचे काही स्कॅन्स असतात किंवा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड गायडेड आपण पॅनक्रियाची सस्पिशियस लिजनची बायोप्सी घेऊ शकतो किंवा त्याचे ब्लड टेस्ट काही ट्यूमर मार्कर्स असतात. हे आपण लवकर काही स्क्रीनिंग केले तर हा आजार कदाचित लवकर डिटेक्ट होऊन आपण पेशंटला काही वर्षांचं लाईफ किंवा कदाचित जर पेशंटचं सुरुवातीच्या टप्प्यातलं कॅन्सर आपण पेशंटला वाचवण्याचा चान्स आपण घेऊ शकतो. त्यामुळे अर्ली डिटेक्शन म्हणजेच लवकर स्वादुपिंडाचा कर्करोग शोधणं आणि फॅमिलीमध्ये स्क्रीनिंग करणं हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहार हा समतोल आहार ठेवायला हवा, नियमित व्यायाम करायला हवा, धूम्रपान टाळायला हवं आणि वजन हे नियंत्रणामध्ये ठेवायला हवं. ॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आणि नो एनी ॲडिक्शन पर्सन्स हे आपली चांगली हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करणं या पॅनक्रियाच्या कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता पॅनक्रियासचे संरक्षण कसे करावे आणि त्याचे आरोग्य कसे राखावे याबद्दल बोलूया डॉक्टर शरद देशमुख यांच्याशी. मला विचारायचं आहे की जीवनशैलीतील कोणते पर्याय ह्यासाठी मदत करू शकतात? स्वादुपिंडाचे स्वास्थ्य राखण्यासाठी नियमित व्यायाम करा, संतुलित आहार घ्या, धूम्रपान, तंबाखू व दारूचे सेवन टाळा. जर आपण दारूचे सेवन करत असाल तर बिंज ड्रिंकिंग म्हणजे एकाच वेळेस अति जास्त प्रमाणात मद्य सेवन करणे टाळा. आहारामध्ये मीठ, तेल, तुपकट आणि साखरेचे प्रमाण कमी करा. आहारात हिरवे भाजीपाला व फळे याचे सेवन करा.
फास्ट फूड किंवा फ्राईड फूड आहारात टाळा. या व्यतिरिक्त पाण्याचे सेवन, भरपूर पाणी प्या, योग्य झोप घ्या आणि ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगा करा. या व्यतिरिक्त आपल्या रक्तात जर कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असेल तर त्यासाठी योग्य उपचार करा. वजन कमी करा, वजन नियंत्रणात ठेवा. तसेच आपल्या पित्ताशयात खडे असल्यास किंवा गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन असल्यास त्याच्या उपचारासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद. आता माझा पुढील प्रश्न डॉक्टर संजय चंदानी यांच्यासाठी आहे. सर, डाएट आणि न्यूट्रिशन आपले पॅनक्रियाज निरोगी राखण्यात कशी भूमिका बजावतात? समाजात आपण दररोज आपण जे पेशंट्स बघतात, या आजार दिवसादिवस वाढत चालला आहे. कारण तंबाखू आणि मदिरा याच्या जे सेवन आहे खूप वाढत चाललं आहे. सर्वात मोठे रिस्क फॅक्टर्स आहे तंबाखू आणि मदिराचं सेवन. लोकांना हे समजलं पाहिजे की तंबाखू आणि मदिराचं सेवन जास्ती करण्यामुळे क्रॉनिक पॅनक्रियाटायटिस किंवा अक्यूट पॅनक्रियाटायटिस हे आजार वाढत चालले आहे आणि कोणालाही होऊ शकतो. तुम्ही थोडा एक ड्रिंक घेतलं की जास्ती घेतलं, एक 180 ml घेतलं, त्याचा काही फरक पडत नाही. पेशंटला अक्यूट पॅनक्रियाटायटिस कधीही बसू शकतो. दुसरा रिस्क फॅक्टर असतो गॉल ब्लॅडरमध्ये खडे, पित्ताशय थेडीमध्ये खडे. त्या खड्यांमुळे ते जे खडे जेव्हा खाली जाऊन अडकते पित्ताच्या नळीमध्ये, तिकडे क्रॉनिक अक्यूट पॅनक्रियाटायटिसचा आजार पेशंटला बसू शकतो. तिसरा, आपण हे वाचू कसं? चांगलं जेवण ज्याच्यामध्ये फायबर जास्ती, आणि फायबर काय आहे? फ्रेश फ्रूट्स म्हणजे फळांच्या व्यवस्थित जेवणामध्ये आहार, आणि एक्सरसाइज, व्यायाम, आणि वेट लॉस म्हणजे वजन कमी करणं. ओबेसिटी जसं हे त्रास वाढत चालला आहे आज, आपण फास्ट फूडच्या सेवनामुळे ते पॅनक्रियासचे आजार पण दिवसादिवस वाढत चालले आहे. माझा हेच संदेश आहे सर्व श्रोतांना की एक्सरसाइज व्यवस्थित करा, दररोज वजन कमी करा, तंबाखू आणि मदिराचं सेवन करू नका, आणि ज्यांना क्रॉनिक पॅनक्रियाटायटिसचा आजार आहे ते फिजिशियन किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट जे काही लोकली अवेलेबल आहे त्यांच्याशी भेटून घ्या आणि कन्सल्टेशन घ्या. आणि पॅनक्रियासच्या कॅन्सर हे आपल्याला जे मोठा आजार आहे त्याचा आपण वाचू शकतो. पॅनक्रियाटिक हेल्थ हे संशोधनाचे सक्रिय क्षेत्र आहे आणि त्यात अनेक घडामोडी घडत आहेत. डॉक्टर अमित अग्रवाल, तुम्ही या क्षेत्रातल्या अलीकडील प्रगतीविषयी काय सांगाल? मागे 8-10 वर्षात खूप जास्त आविष्कार झाले आहे पॅनक्रियाटायटिसच्या डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट दोन्ही फील्डमध्ये. सिटी स्कॅन, MRI खूप वर्षापासून सुरू आहे आणि चांगल्या प्रकारचे सिटी स्कॅन आणि MRI आले आहे. त्यांची क्वालिटी खूप चांगली झालेली आहे. खूप ब्लड टेस्ट पण चांगले नवीन आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही पेशंटच्या जे आजार होतो, जेव्हा पेशंट ॲडमिट होतो त्यांच्या बिमारीला प्रोग्नोस्टिकेट करू शकतो. आम्ही त्यांना सांगू शकतो कधी कधी सुट्टी होणार आहे, ऑर्गन फेल्युअर झाले की नाही झाले, काही त्रास होणार आहे की नाही होणार आहे, आणि पुढचा काय करायचं आहे आम्ही पेशंटला सांगू शकतो. ट्रीटमेंटमध्ये पण खूप नवीन आविष्कार झालेले आहे आणि सर्वात मोठा आविष्कार जे मला असं वाटते ते आलं आहे ते एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड नावाच्या इक्विपमेंटमुळे. आणि जे हा इक्विपमेंट आहे त्याच्यामध्ये जे नॉर्मल एंडोस्कोप असतं त्याच्यामध्ये एक सोनोग्राफीचा प्रोब लागलेला असतो. तुम्ही बघू शकता, हे आतमधून सोनोग्राफी करतो, पोटाच्या आतमधून. आणि त्याचा फायदा असा आहे की नॉर्मल जे आम्ही जेव्हा सोनोग्राफी करतो त्याच्यामध्ये पॅनक्रियास बरोबर दिसत नाही, कारण की पॅनक्रियास हे बॉडीच्या खूप मागे राहतो आणि त्याच्या समोर खूप बॉबल लूप्स, इंटेस्टाईनचे लूप असतात आणि त्या इंटेस्टाईनच्या लूपमध्ये हवा असल्यामुळे तो बरोबर दिसत नाही. तर खूप लोकांमध्ये असा प्रॉब्लेम येतो की नॉर्मल सोनोग्राफीमध्ये पॅनक्रियास दिसत नाही आणि आम्हाला पुन्हा ते सिटी स्कॅन किंवा MRI करावं लागते. पण सिटी स्कॅन आणि MRI खूप महाग आहे आणि त्याच्यामध्ये कधी पूर्ण इन्फॉर्मेशन पण भेटत नाही. ते एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंडमुळे आम्हाला खूप आता हेल्प झालेली आहे, बोथ डायग्नॉस्टिक आणि मॅनेजमेंटमध्ये. डायग्नॉस्टिक असं की कधी काय ते स्मॉल गॉलब्लॅडरमध्ये जे स्टोन असतात ते दिसत आहे आम्हाला, आणि ते पित्ताची नळी आहे त्याच्यामध्ये पण कधी स्मॉल स्टोन अटकून जातात आणि ते पॅनक्रियाटायटिस करतो. ते स्मॉल इंटेस्टाईन MRI आणि CT स्कॅनमध्ये दिसत नाही,
आणि एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड ते स्मॉल इंटेस्टाइन ए 1 mm 2 mm चे स्टोन पण पिकअप करतो आणि आम्हाला मॅनेजमेंटमध्ये खूप हेल्प करतो. सेकंड, ॲक्यूट आणि क्रॉनिक पॅनक्रियाटिस, आधी पण तुम्हाला सांगितलं ॲक्यूट आणि क्रॉनिक पॅनक्रियाटिस, त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करायला पण एंडोस्कोपिक अल्ट्रासाऊंड आम्हाला हेल्प करतो आणि त्याच्यामुळे आम्ही पेशंटचा मॅनेजमेंट पूर्ण चेंज होऊन जातात आणि प्रॉग्नोसिस पण चेंज होऊन जातात. थँक्यू सर. हे आश्वासक आहे. डॉक्टर किरण शिंदे सर, मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की पॅनक्रियाटिक हेल्थ संशोधनाचे भविष्य कसे असेल. तर याच्यामध्ये नवीन नवीन संशोधन आता सुरू आहेत. जगभरात वेगवेगळ्या सेंटरवरती ह्याच्यावर संशोधन सुरू आहे. जसं की जेनेटिक टेस्टिंग. तर जेनेटिक टेस्टिंग म्हणजे त्याच्या काही ब्लड टेस्ट असतात की त्याच्यामध्ये आपल्याला जीन्स टेस्ट केल्या जातात. तर त्याच्यामध्ये आपल्याला काही जेनेटिक टेस्टिंग केल्यानंतर स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याची रिस्क किती आहे किंवा त्या फॅमिलीमध्ये रिस्क आहे की नाही हे समजू शकतं. त्यामुळे आपण अशा पेशंटवर क्लोज वॉच ठेवून त्याचं मॉनिटरिंग आणि स्क्रीनिंग करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे भविष्यामध्ये नवीन नवीन त्याचे उपचार येत आहेत. एंडोस्कोपिक थेरपी, त्याचे ऑब्स्ट्रक्शन रिलीज करण्यासाठी, किंवा पँक्रियाज मेटल स्टेंटिंग, किंवा पँक्रियाजमुळे जर लिव्हरच्या नळी ब्लॉक झाल्या त्याच्यामध्ये पण आपण एंडोस्कोपीने स्टेंटिंग करू शकतो. आणि जर अर्ली डिटेक्शन जर झालं तर त्याचं सर्जरी करून आपण काही वर्ष पेशंटला लाईफ देऊ शकतो, किंवा कदाचित काही सिलेक्टेड केसेसमध्ये पेशंट बराही होऊ शकतो काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये. त्यामुळे हे अत्यंत आवश्यक आहे की त्याचं स्क्रीनिंग आणि मॉनिटरिंग फॅमिली मेंबरचं होणं आणि लवकर हा कॅन्सर सापडणं. तर नवीन नवीन उपचार, आधुनिक उपचार आणि आधुनिक औषधं ह्याच्यावर आपण अपेक्षा करूया काही येतील आपल्याकडे आणि आपल्याला पेशंटसाठी ते प्रभावीपणे वापरता येतील, जेणेकरून पेशंटला चांगलं आरोग्य लाभेल आणि या कॅन्सरपासून काही अंशी का होईना किंवा बहुतांशी म्हणा पेशंटची सुटका होऊ शकेल आणि पेशंटला एक चांगली क्वालिटी लाईफ आपण देऊ शकू ही मी अपेक्षा व्यक्त करतो याच्यापुढे. आपण आज ऐकल्याप्रमाणे आपले पॅनक्रियाज आपल्या हेल्थमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि म्हणून त्यांना निरोगी ठेवणे गरजेचे आहे. जीवनशैलीच्या निवडीपासून पॅनक्रियाटिक कंडिशन्सचे धोके समजून घेण्यापर्यंत मला आशा आहे की तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. पॅनक्रियाटिक हेल्थ अवेअरनेस महत्त्वाचे आहे आणि असे अनेक सपोर्ट ग्रुप्स आणि अवेअरनेस कॅम्पेन्स आहेत जे मार्गदर्शन आणि मदत देऊ शकतात. आपल्या आरोग्याविषयी माहिती ठेवूया आणि सक्रिय राहूया. आमचे तज्ज्ञ डॉक्टर शरद देशमुख, डॉक्टर संजय चंदानी, डॉक्टर अमित अग्रवाल आणि डॉक्टर किरण शिंदे यांनी त्यांचे मौल्यवान ज्ञान शेअर केल्याबद्दल आभार. निरोगी राहा आणि आपल्या पॅनक्रियासची काळजी घ्या. धन्यवाद.